भाव भगती से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निच दिन गुण गावे। जय देव जय देव, जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। यांच्यातर्फे रील्स याच्या स्पर्धा ठेवल्या होत्या, त्यामुळे मी त्याच्यामध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे माझा। मी रील शूट करत होतो, माझा हा एक पार्टनर आहे, आम्ही दोघंही रील शूट करत होतो। हा पुढच्या अँगलने शूट करत होतो, मी पाठच्या अँगलने, आणि दोघांचा प्रयत्न एवढाच होता की स्टार्ट टू एंड पर्यंत आम्ही शूट करावं आणि मंडळाला आवडेल अशी आम्ही रील्स बनवून द्यावी। सर्वप्रथम तर आमच्या मंडळाला ते 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत। मंडळाचे माजी अध्यक्ष सचिन दादा भगत, प्रमोद भगत, जयेश भगत, सत्येंद्र भगत यांनी खूप मेहनत घेऊन या मंडळाला पुढे उभारण्यासाठी प्रयत्न केलाय। आत्ताच्या यंग जनरेशन मध्ये आमची सगळी पोरं मेहनत घेऊन मंडळाचं सर्व काम करत आहेत। त्या दृष्टिकोनातून रील कॉम्पिटिशन सुद्धा ठेवण्यात आली होती, त्यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय व तृतीय असे 3 क्रमांक आपण देण्यात आले। तसेच यावेळेस उज्जैन येथील डेकोरेशन आपण ठेवण्यात आले व आपल्या पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर हे सुद्धा इथे दर्शनासाठी येऊन गेलेले आहेत। बघायला गेलं तर या ठिकाणी भाविक येऊन दर्शन घेत आहे, या आपण डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे, त्या संदर्भात थोडीशी माहिती काय सांगा। भाविकांची सकाळपासूनच खूप गर्दी आहे। आता तुम्ही पुढे पाहायलाच तिथे रांग लागते, दरवर्षी तसंच असतं, कारण आपण चलचित्र याचे आयोजन करतो। यावेळी उज्जैन महाकालचं आपण चलचित्र इथे ठेवलेलं आहे। आपल्या मंडळाचे संस्थापक उमेश भगत यांनी इथे संस्थापक म्हणून त्यांनी सुरू केले, त्यानंतर सचिन दादा, जयेश भगत, प्रमोद भगत यांनी पुढे वारसालू मंडळ खूप मोठं केलं आणि पुढे असं ते मोठंच राहील।